तर आज काय झालं माहिती आहे का, ह्यांचा फोन आला आणि ह्यांनी म्हणले रात्रीच्या जेवणासाठी मस्तपैकी दाल ढोकली बनव. तर मी म्हणलं चला ठीक आहे बनवूयात. नवरोबाची फरमाईश म्हणलं काय बनवावं तर लागेनच. तर मस्तपैकी डाळ न तूर डाळ 1 वाटी भिजत ठेवली. त्यानंतर इथे 1 वाटी शेंगदाणे घेतले. त्यानंतर जी तूर डाळ होती ती पण छान अशी भिजली होती, बघू शकता. नंतर कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं, डाळ टाकली, थोडीशी हळद मीठ टाकली, कुकर लावून घेतलं. 4 ते 5 शिट्ट्या केल्या, डाळ छान अशी शिजू दिली. नंतर कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता, मिरच्या, अद्रक लसणाची पेस्ट, टोमॅटो, 2 लाल मिरच्या, यांचेचं पाणी, थोडासा गूळ आणि बेसिक मसाले सर्व ॲड केले. त्यानंतर लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, थोडासा हिंग, थोडासा सांबार मसाला टाकला होता. नंतर सर्व मसाले छान शिजले की नंतर शेंगदाणे टाकले आणि गुजराती दाल ढोकली बनवणार म्हणलं आंबट गोड असणारच, त्यामुळे मग चिंचेचं पाणी आणि गूळ टाकला. नंतर सगळी डाळ शिजून घेतलेली टाकली आणि हे इथे ना मी अर्धा लिटर एवढं पाणी वापरलं होतं. त्यानंतर वरतून पण 1 टोमॅटो मी कट करून टाकला यामध्ये. छान असं बॉईल झाले की सगळी ढोकळी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची. इथे ढोकळीसाठी आटा बनवून घेतो. त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडंसं कढीपीठ, थोडंसं धने पावडर, चवीनुसार मीठ, क्रश केलेला ओवा छान असं मळून घेतल्याच्या नंतर थोडंसं तेल लावून अशी पद्धतीने पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर अशा पद्धतीने बनवून घ्यायची. वरणाला उकळी आली की त्यामध्ये सर्व टाकून द्यायचं. वरतून छान अशी कोथिंबीर सोडायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा.